समतेची अखंड ज्योत तेवत ठेवणाऱ्या समता संदेश यात्रेचा आजचा समारोपाचा दिवस। या प्रसंगी बसव विचार मंचावर ज्यांच्या संकल्पनेतून ही समता संदेश पदयात्रा सुरुवात झाली त्या पहिल्या पदयात्रेच्या स्थापनेपासून मी या पदयात्रेचा साक्षीदार आहे आणि माझं भाग्य आहे की मला या बसवण्याच्या विचारामध्ये काम करण्याची संधी म्हणा किंवा एक माझं भाग्य आहे की मी ते करत आहे। माझ्यासोबत सुरुवातपासून आलेले माझे मित्र ॲडव्होकेट सचिन तांबोळकर सर, तसेच या ठिकाणी बसव मंचावरील आदरणीय गुरुवर्य व तसेच खरं तर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन ठिकाणचा जे ग्रंथरूपी जे ग्रंथासारखा दुसरा मित्र नसतो असं म्हणतात आणि या ग्रंथरूपी वाचनाचं अमृत आम्हाला नेहमी देणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय राजूजी जुबरे सर खरोखरच ते शिक्षक आहेत आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारे ते दुवा आहेत। बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या माणसाला इथं आल्यानंतर असं वाटतंय किंवा हे सगळे कन्नडच बोलताय आम्हाला काही कळत नाही, परंतु जुबरे सर एक असा दुवा आहे की त्यांनी जवळपास 150 पुस्तकं त्यांनी अनुवाद केलेला आहे आणि मी जवळपास 10 ते 15 वर्षापासून आपण महात्मा बसवण्याच्या चळवळीसाठी आपण त्या समाजाचा घटकच आहोत, नव्हे तर महात्मा बसवण्याचा विचार हा एक जागतिक विचार आहे आणि तो शाश्वत मूल्याचा विचार आहे आणि म्हणून गेली 10 वर्ष या चळवळीमध्ये काम करतोय। मी एक जिल्हा परिषदेचा शिक्षक आहे आणि महाराष्ट्रातल्या पुस्तकामध्ये संतांची वाणी यामध्ये अनेक संतांच्या अभंगाचा उल्लेख आहे, परंतु दुर्दैवानं आमच्या महात्मा बसवण्याच्या वचनाचा उल्लेख नाही। काल परवाच मी आदरणीय पडळकर साहेबांनी आपल्या मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं, ही खूप एक आनंदाची गोष्ट वाटली आणि निश्चितच भविष्यामध्ये आता महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये महात्मा बसवण्याच्या वचनाचा आपल्याला निश्चितच पुढच्या पिढीला ते मार्गदर्शन मिळेल। मी काही जास्त बोलणार नाही, परंतु शिक्षक म्हणजे केवळ चार भिंतीमधला टिपिकल गुरुजी नसतो, तर शिक्षकाची भूमी समाज शिक्षक होण्याची असते आणि नव्हे तर समाजाचं उत्तरदायित्व म्हणून जसं पे बॅक टू सोसायटी म्हणतात की समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि म्हणून आपण ते निश्चित सर्वांनी केलं पाहिजे। मला इतका आनंद वाटला की एवढ्या आंध्राच्या बॉर्डर पासून प्रत्येक गावातून एक महिला एक शरण या ठिकाणी जोडलाय। किती जोडला त्याला महत्व नाही, परंतु पक्क्या विचारानं आपण इथं आलेला आहे। तुमचं कौतुक करावं तेवढं मला कमी वाटते। खरोखरच आपण भाग्यवान आहोत की महात्मा बसवण्याच्या या पावनभूमीमध्ये आज आपला समारोप होत आहे। मी आधी काही बोलत नाही, परंतु आदरणीय साहेबांना मी सांगू इच्छितो सर की मार्ग जरी वेगळे असतील प्रत्येकाचे तरी इथं विचार मात्र एकच आहे आणि व्यक्तीपेक्षा विचार महत्वाचा असतो। एक सांगवे गुरुजीनं काम नाही केला तर दुसरे 10 सांगवे तयार होत असतात, त्यामुळं आपलं काम आपण करायचंच असतं, त्यामुळं आपण त्या गोष्टीचा विचार न करता निश्चितच सर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही निश्चित योगदान करण्याचा प्रयत्न करेन, नव्हे तो ते माझं कर्तव्यच आहे असं मी समजतो। या ठिकाणी आपण इथं सर्वजण आलात, आपण मला बसव मंचावर इथं बोलवलात, माझा सन्मान वाढवलात, त्याबद्दल मी संयोजन समितीचे खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो।